चला थोडंसं स्पीड अप करा. चला स्पीड अप करा, चला स्पीड अप करा प्लीज. ऋतिक बॉलिंग ट्रॅक वरती. चौथी मॅच आतापर्यंत सुरू आहे आणि तब्बल 13 मॅचेस कव्हर करायचे. तर थोडंसं आपण सहकार्य देखील करा, थोडं स्पीड अप करा प्लीज मित्रांनो. डावखुऱ्या हाताचा बॅटर, एक डावखुऱ्या हाताची बॅटिंग झाली ज्यांनी इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली आहे. दुसरा डावखुऱ्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, इथे पहिलाच बॉल अगदी अंगाला अदळलाय का, अंगाला लागलाय का असं अपील केले जाते. नाही अदळलाय अंगाला. वाईटनी सुरुवात होते, इथेही वाईटनी सुरुवात होते. एक्स्ट्रा वरती कंट्रोल करावाच लागणार आहे. एक्स्ट्रा धावसंख्येवरती कंट्रोल करावा लागेल. 38 धावांचं लक्ष आहे, मोठं नाहीये लक्ष, पण पार करण्यासाठी तुम्हाला इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. सिंगल डबल घ्यावे लागणार आहेत. पुढचा बॉल, आणखी एक चूक केली आहे, पण बॅटरचंही आपल्याला कौतुक करावं लागेल कारण पुढे निघाले आणि पुढे निघत असताना गोलंदाजाला भाग पाडलं की अगदी ऑफ स्टंपच्या अन्यथा लेग स्टंपच्या बाहेर बॉल डिलिव्हर करावा लागेल. कारण जर हाच बॉल अगदी तुम्ही आर्क मध्ये डिलिव्हर केला तर चौकार मारण्याची क्षमता रोहितकडे नक्कीच आहे. रोहित आणि सतीश अशी सलामीची जोडी. ऋतिक बॉलिंग ट्रॅक वरती आहे, ज्या ऋतिकने बॅटिंग मध्ये इम्प्रेस केलं, पण आता सातत्याने 2 वाईट त्याच्याही कडून आलेले आहेत. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. हो, यावी फटका फसलाय. इथे चांगली गोलंदाजी केली आहे. आता म्हटलंय येऊ दे पुढे, हरकत नाही, मी माझा टप्पा पकडून ठेवतोय. टप्पा पकडला, बॅटर बॅक टू द डगआउट. आदित्य 11 संघाला हा पहिला मोठा झटका. नवीन बॅटर ओमकार येतोय. ओमकारलाही आता चांगला खेळ करावा लागणार आहे. फक्त 2 धावा धावफलकावरती, एका बॉलचा खेळ झालाय. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळते. पुढचा बॉल, पुन्हा एकदा वेग प्रचंड आहे, पण वेगेवरती ते नियंत्रण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. स्पीड आहे, पण स्पीड वरती काबू असणं, कंट्रोल असणं देखील गरजेचं आहे. 3 धावा आल्यात आणि त्या 3ही एक्स्ट्रानी आलेल्या आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला, एक चांगला स्ट्रोक, ड्राईव्हचा फटका. 2 धावा इथे मिळणार आहेत. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे. हे असं सेन्सिबल क्रिकेट, बॉलच्या मेरिट वरचं क्रिकेट खेळावं लागेल. हा, चला प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे, त्याचे चिमुकले उभे आहेत त्यांना विनंती, बॉल तुम्ही तुमच्यापर्यंत येऊ द्या. बाउंड्रीच्या अगोदर तुम्ही बॉल पकडू नका प्लीज. ओमकारसाठी सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 चौकारासाठी रामदादा पवार यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. ओमकारसाठी सुवर्ण संधी आणि ओमकार झालाय धावबादच्या स्वरूपात बाद. जीव अगदी धोक्यात घेऊन धावण्याचा प्रयत्न केला. समोरच्या बॅटरचा तो रिस्पॉन्ड येणं गरजेचं होतं, कारण इथे आता ही दुविधा मनस्थिती आपण पाहत होतो, जिथे कदाचित ती धाव आहे की नाही आहे या दुविधा मनस्थितीमध्ये आपण होतो. हे तालमेळ असणं गरजेचं आहे तुमच्या नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरचा आणि तुमचा. अगदी डोळ्यात इशारा केला पाहिजे. अंडरअपचं क्रिकेट आहे ना, ते थोडं फास्ट क्रिकेट आहे. इथे तुम्हाला संधी मिळत नाहीये. डोळ्यांची पापणी ज्या क्षणाला लावते ना, त्या क्षणाला तुम्हाला डिसिजन घ्यावं लागतंय. धाव घ्यायची आहे, नाही घ्यायची, रिस्पॉन्ड करायचा, नाही करायचा. पुढचा बॉल, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. यावेळी वेग आणि त्या वेगेसोबतच नियंत्रणही ऋतिककडे पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर हितेश आलाय.
हितेशला ही हित देणारी खेळी करावी लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्हचा प्रयत्न, त्याच लाईन वरती सतत आलेले हे दोन्ही निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल झाली आल्यात. 5 धावा धावफलकावरती. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिथे लाईन लेंथ मिळत नव्हती आता ती मिळाली आहे. विकेटही मिळतात आणि डॉटही टाकण्याचा प्रयत्न होतोय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी चालली आहे. पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर अगदी ऑफ स्पिनचा वापर केलाय आणि त्याची पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर तुम्ही नाही करू शकत. ऑफ स्पिन करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग असणं गरजेचं आहे. पुढचा बॉल टॅप केलाय. बॉल सरळ चाललाय आणि खराब क्षेत्ररक्षण. आदित्य 11 कसा गेलाय बॉल मैदानाच्या बाहेर. झटपट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर चौकार येतोय. बंटी येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल शॉर्ट पिच चेंडू आहे. चांगला फटका, अगदी टॅप केलाय बॉलला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. समाजसेवक उद्योजक आदरणीय बाळाजी कदम साहेबांचे इथे आगमन होते. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे बेडेकर प्रीमियर लीग सीझन 7 मध्ये. आलेल्या मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या साहेब आपलं देखील व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. बेडेकर प्रीमियर लीग बेडेकर नगर मधली ही सगळ्यात मोठी स्पर्धा. स्पर्धेमध्ये एक चांगलं कार्य करत असताना इथे मनगटाच्या साईनी फक्त बॉलला जागा दाखवण्याचा प्रयत्न केला, पण चांगली फिल्डिंग होत आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. लॉंग ऑन लॉंग ऑफ फक्त हे 2 रिजन प्ले मध्ये येतात आणि त्यातीलच लॉंग ऑफ वरती एक चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. सलगचे 2 डॉट बॉल. पहिल्या 2 बॉल वरती 2 सिंगल. त्यानंतर बंटीनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 2 बॉल 2. त्यानंतर 2 डॉट बॉल्स. 4 बॉल वरती फक्त 2 धावा. मॅच मध्ये संजीवनी देणारी गोलंदाजी. पुढे जर चावला हे प्रेशर होता आणि प्रेशरला अगदी काबू करत असताना बॉलला सरळ भिडकवून दिलाय. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. दन 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 करत येतोय दणदणीत चौकार. सोळा धावा झाल्यात. 38 धावेची आवश्यकता आहे. बंटीवरती देखील हल्ला केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रेतिकताईना चूक होत नाहीये, फक्त सिंगल मिळेल. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 बॉलचा खेळ इथे संपलाय आणि उर्वरित 12 बॉलच्या खेळमध्ये आपण पाहणार आहोत किती धावा मिळतात. 21 धावेची आवश्यकता आहे. बारा बॉल 17 झालेत. 12 बॉल 21 धावेची आवश्यकता आहे. मॅच अगदी क्लोज सिच्युएशन मध्ये. हे षटक निर्णायक आहे. या षटकामध्ये गोलंदाजांनी अगदी चुका नाही केल्या. चांगली गोलंदाजी केली तरी देखील मॅच मध्ये वर्चस्व ओम साई प्रतिष्ठान या संघाचं. पण जर इथून या षटकामध्ये 3 विकेट्स घेतल्या हॅट्रिक तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विपुल यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे. चांगला ड्राईव्हचा फटका इथे घेण्याचा प्रयत्न केला बॅटरनी. स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवतोय. बॅटरलाही माहिती आहे की त्याला इथे
चांगली बॅटिंग त्यालाही करावी लागणार आहे. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला, चांगली फिल्डिंग, अप्रतिम दर्जेदार फिल्डिंग केली आहे. अगदी पहिल्या अटेम्प्ट वरती ते कलेक्शन, आणि याचीच आपण चर्चा करत होतो. हे रिफ्लेक्सेस चांगलं करण्याचा खेळ आहे. इथे तुम्हाला अगदी रिफ्लेक्स स्ट्रॉंग होत असतात. पहिल्या 2 बॉल वरती फक्त एकच धाव दिली आहे गोलंदाजांनी. चंदन आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्करचा वापर. कॅच पकडली आहे का, बॅटची कडा लागते का, कॅच पकडली का, पंचांकडे अपील केली जाते. 11च्या 11 खेळाडू अपील करतायत. पंच सांगतायत नॉट आउट आहे. चला थोडस स्पीडअप नक्कीच करा. 9 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. आणि अनेक वेळेस आपण हे नेहमी पाहत असतो ना की हे माइंडसेटशी खेळण्याचा प्रयत्न असतो, तुमच्या डोक्याशी खेळण्याचा प्रयत्न असतो. तेच अंडरआर्म क्रिकेट आहे. अगदी बॉलरला कॉल देण्यात येतोय की थोडंसं हाय आर्मकडे लक्ष देण्याची आवश्यकता, त्यामुळे आपसूक त्याचा कॉन्फिडन्स थोडासा कमी करण्याचं कार्य. 9 बॉल 19, मॅचला मजा येणार आहे. 3 बॉल वरती फक्त 2 दिलेत आतापर्यंत. चांगला स्ट्रोक, वा अप्रतिम बॅटिंग. सतीशच्या बॅट मधून येणारा आणखी एक चौकार, संदेश देणारा चौकार आहे. काय बॅटिंग करतोय तो, म्हणतोय ना की मी आहे, मी उभा आहे, असू द्या, मी करू शकतो, माझ्याकडे कुवत आहे, टेम्परामेंट आहे, स्किल आहेत, फटके आहेत, आणि ते सगळे त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात आपल्याला. 23 धावा धाव फलकावरती लागल्यात. समीकरण क्लोज येत आहे. 8 बॉल 15. पुढचा बॉल इथे देखील अगदी पुढे सरसावले, बॉल निघाला. वाईट +1. 2 धावा इथे तब्बल मिळणार आहेत. आणि जिथे कुठेही आपण असं पाहत होतो ना की पहिल्या 3 बॉल वरती फक्त 2 धावा दिल्यात, चौकार आला, आणि त्यानंतर गोलंदाज चंदनही आता चुका करतोय. चंदन विपक्ष सतीश, अशी ही लढत. दोन्ही चांगले खेळाडू, खमके खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत, आणि लढतही तशी खमकी सुरू आहे. पुढचा बॉल पुढे आले, पुढे सरसवल्यानंतर देखील एक चांगला बॉल फेकला होता. अगदी बॅटरला क्रॅम्प करण्याचा प्रयत्न, पण सतीशला माहित आहे सिंगलही चालेल, डबलही चालणार आहे, डॉट बॉल चालणार नाहीये. सतीश यांच्यासाठी सलगच्या 3 चौकारांसाठी आदरणीय रामदादा पवार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. धन्यवाद, थँक्यू सो मच. मान्यवरांचाही मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. 7-12 ही लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. 7 बॉल आणि 12 धावेची आवश्यकता असणार आहे, आणि नेहमी ती लढाई चर्चेत राहते. इथे देखील त्या 7-12 लढाई. 7 बॉल आणि 12 धावेची आवश्यकता. पुढचा बॉल पुढे सरसावला, पुढे येऊन चांगला स्ट्रोक खेळला, डायरेक्ट हिट लागणं गरजेचं होतं. हेमंत यांच्याकडे अगदी आशेच्या नजरेने 11 खेळाडूंनी पाहिलंय. हेमंत म्हणतायत नाहीये, नॉट आउट आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 6 बॉल आणि 11 धावेंवरती मॅच येऊन ठेपलेली आहे. मजा येणार आहे मॅचला. कोणाच्या हातामध्ये तो चेंडू सोपवला जाईल, कोण चांगली बॅटिंग करेल, कोण चांगली गोलंदाजी करणार आहे. एक्स्ट्रा न टाकणाऱ्या गोलंदाजाचा वापर जरूर करावा लागेल, कारण 6 बॉल 11, आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही बॉलिंग करताना त्यावेळी तुम्हाला फक्त 6चे 6 बॉल डिलिव्हर करणं गरजेचं आहे. इथे एक्स्ट्रा आले. पहिल्या 2-3 बॉल वरती आपण धावा दिल्या नाहीत तर बॅटिंग टीम वरती प्रेशर, पण पहिल्या 2-3 बॉल वरती जर एखादी चौकार आला तर बॉलिंग टीम वरती प्रेशर. प्रेशरचा क्रिकेट आहे. वैभवनी जर 3 बॉल 3 विकेट्स घेतल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आतिश यांच्याकडून आहे. ओके, पारितोषिक येत आहेत, पण पहिल्यांदाच मी असं पाहतोय पारितोषिक लावणाऱ्याला त्या गोष्टीची चर्चा नाहीये, की हरकत नाहीये, माझं नाव नाही आलं तरी चालेल, पण माझ्या खेळाडूचं कौतुक करा. आणि ही खऱ्या अर्थाने ओळख राहिली आहे बेडेकर प्रीमियर लीगची. एकत्र संकुलात राहणारे हे सगळे व्यक्ती, आणि त्यासोबतच खेळणारी ही सगळ्यात मोठी स्पर्धा. म्हटलं होतं एक्स्ट्रा कंट्रोल करावे लागतील. पहिल्याच बॉल वरती वाईट फेकलाय. 6 बॉल 10. 6-10चं समीकरण. मॅच ऑन आहे. 6 बॉल 10. आता हा बॉल महत्वाचा आहे. पुढचा बॉल टॅप केलाय. टॅप करत असताना बॉलला 2 धावेंसाठी इथे विरकवून दिलाय. 2 मिळतील. 5 बॉल 8 वरती मॅच आहे. तो एकटा एका लढव्यासारखा, एका योद्ध्यासारखा आपल्या टीमसाठी आदित्य 11चा सतीश लढतोय. त्याला देखील माहिती आहे, आणि कॉन्फिडन्स याकडे पाहायला मिळत होता. सांगतोय मी चांगला खेळतोय, चांगला खेळाडू आहे, आज बॅटला बॉल आदळतोय, मी करून दाखवू शकतोय. पण वैभव देखील चांगला गोलंदाज आहे, आणि हा देखील एक चांगला चेंडू आहे. पण इथे धाव किती मिळतील, सिंगल मिळेल की डबल? फक्त सिंगल मिळणार आहे. प्रत्येक बॉल वरती रन येते, प्रत्येक बॉल वरती धावा घेतल्या जात आहेत, आणि या ऍड झालेल्या धावेनी समीकरण 7 बॉल आणि 4 बॉल आणि 7 धावेंचं आहे. 4-7.
पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, समोर खेळले, थोडीशी चूक, पण डॉट बॉल आलेला आहे. ओम साई प्रतिष्ठान, त्या संघाला या डॉट बॉलची नितांत आवश्यकता होती, तो डॉट बॉल आलेला आहे. गरज होती या डॉट बॉलची, खऱ्या अर्थाने गरज होती. 3 बॉल 7. आता प्रेशर कुणावरती आहे, दडपण कुणावरती आहे, आदित्य एल्यावर की मग ओम साई प्रतिष्ठान. 3-7. पुढचा बॉल, जसाही बॉल डिलिव्हर केलाय, पकड म्हणजेच काय तर बॉल धरून ठेवा मैदानाच्या आतमध्ये, पण आलेली ही सिंगल, आणि त्यामुळे आता चौकार मारावाच लागणार आहे, कारण 2 बॉल आणि 6 धावेंवरती मॅच आली आहे. 2 बॉल 6 येतोय का चौकार? सतीशने आतापर्यंत खूप चांगला खेळ केला. एकंदरीतच खेळत असताना एवढ्या धावा ज्या बनल्या त्यातील मोठा वाटा त्याचाच आहे, पण या बॉलवरती जर नाही मारला चौकार तर मग सगळं काही विफल आहे. केलेले प्रयत्न, असं म्हटलं जातं प्रयत्नार्थी परमेश्वर, परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला तेव्हाच होते जेव्हा तुमचे प्रयत्न चांगले असतात, आणि इथे पाहूयात ते प्रयत्न चांगले आहेत का. 2 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता आहे. सतीश आहे, सतीश लढतोय, पण समोरून वैभवही चांगलं कार्य करतोय. वैभवनी डॉट टाकलाय, एक्स्ट्रा टाकलेले नाहीयेत आतापर्यंत. चांगली बॉलिंग होते, चांगली बॅटिंग होते, चांगला खेळ क्रिकेटचा बेडेकर प्रीमियर लीग मध्ये. पुढचा बॉल, बॅटची कडा, विकेट. ओम साई प्रतिष्ठान, काय गोलंदाजी केली आहे मित्रांनो. अंडर प्रेशर अशी गोलंदाजी करणं कठीण आहे. आवडली असेल तर होऊन जाऊ दे वैभवसाठी एकदा जोरदार टाळ्या. गुड बॉलिंग वैभव, अप्रतिम खेळ. असंही म्हटलं जातं ना, तुम्ही ट्रॉफीज कमवता, तुम्हाला थोडेसे कॅशही मिळते, पैसेही मिळते, ते खर्च होतील. ट्रॉफीजला कदाचित 10, 15, 20 वर्षांनी गंज लागू शकतो, पण वाजवलेल्या ह्या टाळ्या त्या नेहमी तुमच्या शेवटपर्यंत तुमच्या मनात राहतात. म्हणून मित्रांनो, जेव्हा क्रिकेट पाहायला जात असताना तेव्हा आवडला खेळ असेल तर टाळ्या वाजवत जा. हा देखील बॉल, चांगली गोलंदाजी, वैभवचा चांगला खेळ. ओम साई प्रतिष्ठान पुढच्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मॅन ऑफ द मॅच घोषित करूया. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऋतिक ऋतिक भुवाड.